अशोक मामा या सिरियलच्या आजच्या भागात अशोक मामा ईश्वर गटमालीच्या घरी येतात. अशोक मामा बेल वाजवणार इतक्यात आतून भांडणाचा आवाज येतो. मामा थोडा वेळ थांबतात, मग बेल वाजवतात. ईश्वर काका दार उघडतात. अरे अशोक, ये ना ये, तुझीच वाट बघत होतो. अशोक मामा, तू वाट बघत होतास? मग आत भांडण कोण करत होतं? आज तुमच्या घरातून चक्क बाहेर आवाज येत होता, आमच्या घरातून येतो तसा. दोघेही हसतात. उर्मिला, मी भांडत होते, माझा आवाज होता, काही प्रॉब्लेम? अशोक मामा, घर कोणाचं? उर्मिला काकू, आमचं. मामा, आवाज कोणाचा? काकू, माझा. मामा, भांडणात चूक कोणाची? काका, ठरल्याप्रमाणे माझी. मामा, मग प्रॉब्लेम कशाला यात? विषयच संपला. काकू, अगं बाई, खरं की काय? आता मला वाटलं ह्या कारणावरून आमच्या विरोधात कंप्लेंट करतोय की काय सोसायटीत. काका काकूला गप्प करतात. मामा, तक्रार कशाला करू उगाच? काकू, नाही, तुमचा काही नेम नाही म्हणून म्हटलं. मामा, नाही नाही, तसं काही नाही हो, मी नंतर येऊ का? काका, नाही नाही, कशाला, ये आत ये. इतक्यात काकांची सून कामावर नेते. अरे अशोक काका, आलात तुम्ही? जेवायला आलात ना? चला, AC लावते मी, थंड वाटेल तुम्हाला. इकडे दुबईमध्ये मामांची सून आणि मोठी नात दोघेही आईस्क्रीम खात बसलेले असतात. तेव्हाच मामांचा मुलगा म्हणजे अमित ऑफिसमधून घरी येतो. घरात शांतता बघून ईशान आणि इरा कुठे आहेत असे विचारतो. तेव्हा दोघेही रुसून बसलेत असं त्यांची आई सांगते. मामांचा मुलगा अमित, डॉक्टर काय म्हणाले? इराची जखम कशी आहे? कधी बरी होणार आहे? इंडियाला जायचं आहे ना आपल्याला, तिकीट शेड्यूल करावी लागतील. बाबा वाट बघत असतील. पल्लवी, हो रे, फुलराणीचा फोन आला होता, सांगत होती खूप वाईट वाटलंय त्यांना. मोठी नात, नेक्स्ट वीकपासून माझी एक्झाम आहे, सो मला नाही जमणार यायला. पल्लवी, काही हरकत नाही, आम्ही जाऊ इंडियाला, तू राहा एकटी. नात, एकटी कशाला, भैरवी माऊ आहे की माझ्याबरोबर. अमित, भैरवीचा काय प्लॅन आहे? यावेळेस खूप दिवस मिळालेत तिला, ती इथे येणार आहे का? नात, ॲक्च्युली असं काही सांगितलं नाही तिने मला, बट डोंट वरी, मी करते डिस्कस तिच्याशी. पल्लवी, माझे आई, आम्ही दोघे आहोत, आम्ही बोलू तिच्याशी. आईस्क्रीम खा गपचूप. काकूबाई कुठली? नात, काय म्हणालीस? हे बघ, ही आजकाल रोज मला काकूबाई म्हणते. हा बाबा, बाबा तू ऐकलंस ना? तू हसतोयस काय? तू हसतोयस मला. पल्लवी, अमित तू इकडे ये. इकडे भारतात ईश्वर काकांच्या घरी मामा आणि काका बोलत बसलेले असतात. तेवढ्यात रिहान तिथे येतो. ईश्वर काका, रिहान बोलवतात. अशोक ओळख करून देतो. हा आहे सुनबाईंचा भाऊ. मामा, अरे सकाळी भेटला होता की तो, असं काय करतोस? ईश्वर काका, विसरलोच. मामा, ये, पण तू काही विसरू नकोस हां. सकाळी मी जे काही सांगितलं ते आर्ट्स बिट्स काही नको. नाव मिळवायचं असेल तर इंजिनिअरिंगला जा. रिहान, काका मी येतो जरा आणि निघून जातो. काका, तुझी जेवणाची वेळ उलटून गेली असेल ना? मामा, तासभर झाला असेल. इकडे दुबईला भैरवी तिच्या रूममध्ये औषधांच्या गोळ्या शोधत असते. इतक्यात पल्लवी तिच्या रूममध्ये येते. भैरवी गोळ्या लपवते. त्या डिप्रेशनच्या गोळ्या असतात. पल्लवी, हा एवढा पसारा कशाला घातलायस? भैरवी, पसारा? हा ते झाला माझ्याकडनं औषध शोधताना. पल्लवी, औषध? का? कसलं औषध? काय झालंय? भैरवी, ॲसिडिटी झाली आहे मला. काही नाही. पल्लवी, काही खाल्लं नाहीस ना, मग होणारच ना ॲसिडिटी. वेळेत खायचं नाही, वेळेत झोपायचं नाही, काय लाईफस्टाईल करून ठेवली आहेस ग? भैरवी, होल्ड, एवढं काही झालं नाही आहे, ओके आहे मी. ते मला आता वाटलं म्हणून औषध शोधत होते आणि भूक लागली नव्हती म्हणून जेवले नाही. लगेच लाईफस्टाईल वगैरे कुठून काढतेस? पल्लवी, बरं ठीक आहे, थोडं काहीतरी खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. भैरवी, हो जातेच आहे ना बाहेर, जातेच. बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाते. मला आज घरचं खायचा कंटाळा आलाय. पल्लवी, भैरवी, तुझं आणि रॉजरचं सगळं ठीक आहे ना गं? भैरवी, त्याचा काय संबंध इथे? पल्लवी, नाही नाही, म्हणजे तुमच्यात सगळं ठीक आहे ना, सगळं ओके आहे का? भैरवी, मला आता कामाचं स्ट्रेस आलाय, बाकी काही नाही, ओके. भैरवी बाहेर निघून जाते. पल्लवी भैरवीच्या बॅगची चेन लावण्यासाठी बॅगला हात लावते. इतक्यात भैरवी, माझ्या बॅगला हात लावू नकोस ताई, मोठी झाली आहे मी, लहान नाही आता, मला नाही आवडणार. इकडे भारतात
काका व अशोक मामा डायनिंग टेबलवर बसलेले असतात जेवणाची वाट बघत. ईश्वर काका, अरे हां, तू दुबईला जाणार होतास ना रे? मामा, मी आता जाणार नाही. अमित मला म्हणाला तरी मी त्याच्याबरोबर जाणार नाही. काका, अरे जा ना, अजूनपर्यंत एकदाही गेला नाही आहेस तू तिथे. वहिनी सांगून सांगून थकल्या, जा तू. का विमान प्रवासाची भीती वाटते? मामा, मला आयुष्यात फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, सवय बदलण्याची. काका, काहीही बदलत नाही. दुबई म्हणजे काय अमेरिका नाही, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस असायला. मामा, आपण बाहेर गेलो की सगळं बदलतं. दुसऱ्याच्या घरी गेलं की दुसऱ्याच्या वेळेनुसार जेवण मिळतं, त्यामुळे आपण ताटकळत बसतो. काका, काही काय, अमित पल्लवी काय वेगळे आहेत का? मामा, अरे पण त्यांचं रुटीन फार वेगळं आहे ना. आपलं कसं आहे, रोजचा दिवस कसा ठरल्याप्रमाणे उगवला पाहिजे आणि जगाला फारसा धक्का न बसता मावळला पाहिजे. बेडरूममध्ये काकांची काकांची बायको आणि सून बोलत असतात. सूनबाई, आई चला ना बाहेर, त्यांना वाईट वाटेल. काकू, कोणाला? अशोक भाऊजी ना. ते करतात का त्यांच्या वागण्याचा विचार, मग आपण का सारखं त्यांचा विचार करायचा? बरं आपलं सोड, रिहानचं काय, तो आजच आलाय ना आपल्याकडं. त्याला सुद्धा सोडलं नाही अशोक भाऊजींनी. नको नको ते बोलले. सूनबाई, हो. काकू, का, तुला काही बोलला नाही तो? नेहमीप्रमाणे रिहानच्या करिअरचा उद्धार केला अशोक भाऊजींनी, म्हणून एक माणूस टिकत नाही या माणसाकडं. एक मित्रसुद्धा नाही या माणसाला. अपवाद म्हणजे आमचे हे. काका, माणसाला बदल हवा असतो. मामा, मला नको चेंज, मला नाही आवडत चेंज. मला आवडतात माझ्या ठरलेल्या त्याच त्याच गोष्टी. सगळं शिस्तीत असतं, सुरळीत असतं, शांत आईच्या जुन्या पातळासारख्या मऊ मऊ झालेलं असतं. सगळं कसं छान चाललेलं असतं आणि मग असाच एखाद्याला कॅन्सर होतो आणि हळूहळू मग लांब लांब जातं. अशोक मामा हात धुण्यासाठी उठतात. काकू, दिनूवहिनी होत्या ना तोपर्यंत सगळं चांगलं होतं. निदान त्यांच्याकडे बघून सगळे सहन तरी करत होते. पण त्या गेल्यापासून भयंकर विचित्र वागायला लागलेत हे. आज तर कहरच झाला. सोसायटीतली लोक आम्हाला विचारायला आले होते. काय तर म्हणे सेक्रेटरी होता का सोसायटीचे. विचारल्यावर सांगायला लागले, अशोकराव जगात कोणाचंच ऐकत नाही, निदान ह्यांचं तरी ऐकतील. सुनबाई, बाबा बाबा हो म्हणाले का? काकू, पण मी म्हणते यांनी कशाला लष्कराच्या भाकरी भाजायच्या? अशोक मामा हे सगळं ऐकतात. सुनबाई काकूंना शांत करते. अशोक मामा निघून जातात तेव्हा ईश्वर काका मामांना अडवण्याचा प्रयत्न करतात. पण अशोक मामा हात जोडून म्हणतात, मला आता काही नको ईश्वरा, माझं आता पोट भरलंय, आणि निघून जातात. इकडे दुबईमध्ये अमितच्या घरी अमित पल्लवीला भैरवीबद्दल विचारतो. पल्लवी, तिचं मला काहीच विचारू नकोस, मला काहीच कळेना असं झालंय. अमित, एवढा नको विचार करू, ती आता मोठी आहे, तिला कळतं. पल्लवी, मलाच कळत नाहीये तिला नक्की काय कळतंय ते. काहीतरी विचित्र वागायला लागली. 4 तास झालं बाहेर गेलीये. काही बोलायला जावं तर भांडणाचा सूर लागतो. सतत तावातावाने बोलत असते रे, सतत एकटी बसलेली असते. काहीतरी गडबड आहे, पण ती आपल्याला सांगत नाही इतकंच. अमित, लंडनमध्ये काहीतरी झालं असेल किंवा तिच्या ऑफिसमध्ये. संयमी, ऑफिसमध्ये नाही, इकडे भारतात. मामा दूध ब्रेड खात बसलेले असतात. इतक्यात बेल वाजते. दरवाजावर ईश्वर काका जेवण घेऊन आलेले असतात. अशोक मामा, ही काय वेळ आहे का दुसऱ्याकडे यायची? काका, तू न जेवता का निघून आलास ना? आला ना, ते शेफालीने सांगितलंय मला. उर्मिलाची बडबड ऐकलीस का? अरे यार अशोक, प्रॉब्लेम तुझा नाही आहे. जगातल्या कित्येक बायका नवऱ्याच्या मित्रावर चिडतात आणि ह्यात साधं कारण आहे. आपल्यापेक्षा आपल्या नवऱ्याला कोणीतरी जवळची माणसं आहेत हे नाही आवडत त्यांना. मामा, ज्या बाईला मी आवडत नाही तिच्या हातचं मला जेवायचं नाही. हे बघ, तू मला जेवायला बोलवत जाऊ नको.